नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. कानाची आजी म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि सरकार एकमेकींसमोर परत येणार आहे. आणि या सरकारला समजतं की केसी कंपनी म्हणजेच किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. राजलक्ष्मी मा आणि सरकारची दुश्मनी आता आमने सामने असणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर कान्हा त्या सिक्रेट रूम मध्ये पकडला जातो. तर दुसरीकडे आता सखीने छान सरप्राईज प्लॅन केलं असतं कान्हासाठी आणि त्याच्यासाठी बासरी आणली असते. पण आता कान्हा ती बासरी तोडून टाकतो. ते का बरं, सगळं जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त खरे रिव्ह्यूज असतात, त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज म्हणजे 21 फेब्रुवारी या एपिसोड मध्ये त्यांनी दाखवलंय कान्हाच्या हाती ते कोटेशनची एन्व्हलप लागली असते, पण त्याच्यावर सील लावलं असतं. आता कान्हा स्वतःला म्हणतो, सील, अरे बापरे, जर का हे सील मी तोडलं तर सरकारच्या लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, कान्हा एकदम हुशारीने ते सील काढतो पण आणि परत लावतो पण. तिथे ठेवलेला जो कटर असतो त्याच्या मदतीने कान्हा ते सील असं काढतो. बरोबर शांततेने काढतो तो, असं की ज्याने ते ओळखू सुद्धा येणार नाही. त्यातलं जे कोटेशन असतं ते बाहेर काढतो. पण इकडे सरकार आता त्या सिक्रेट रूम कडे चालत येत असते. तिला कान्हा गायब झाला म्हणून त्याच्यावर शंका येत असते. तर मित्रांनो, दुसरीकडे कान्हा आता त्याची कोटेशनची फाईल असते त्याचे फोटोज काढून घेतो, ते डॉक्युमेंट्सचे. मनस्विनी आता त्या कॉरिडॉरच्या पूर्ण अर्ध्यापर्यंत पोहोचली असते. कान्हा ते डॉक्युमेंट्स परत एन्व्हलप मध्ये टाकतो. त्यानंतर त्याच्या जवळचं लायटर घेतो आणि ते सील बरोबर असं बंद करतो, जेणेकरून ते ओळखून येणार की कोणी ते उघडलं होतं. त्यानंतर कान्हा पटकन आता ती जी फाईल असते कोटेशनची ते पटकन तो लॉकर मध्ये टाकतो. तितक्यात आता मनस्विनी दार उघडते आणि ती आतमध्ये बघते तर कान्हा गायब झाला असतो. त्यानंतर ही मनस्विनी म्हणजे सरकार तिच्या लॉकर पर्यंत चालत जाते आणि बरोबर चेक करते लॉकर बंद आहे की उघडा आहे ते. तर मित्रांनो, आपल्याला दाखवलं जातं की कान्हा त्याच रूम मध्ये असतो. तिथल्या रूमच्या कपाटाच्या वर जाऊन तो असा बसला असतो, पण त्याला आता भीती वाटत असते सरकारने पकडण्याची. तर मित्रांनो, आता लॉकर चेक केल्यावर लॉकर बंद असतं, त्यामुळे आता मनस्विनीच्या जीवात जीव येतो. तिला वाटत असतं की आतमधले सगळे डॉक्युमेंट सेफ आहे. पण मात्र आता कान्हाला खूप भीती वाटत असते पकडल्या जाण्याची. तो तिथून उतरू सुद्धा शकत नाही, कारण तो उतरला तर आवाज होईल. कान्हाला आता काही सुचत नसतं काय करावं ते. तर बघा मित्रांनो, काय होतं, ही जी सरकार असते ती लॉकर कडेच बघत असते. तितक्यात कान्हा त्या कपाटावरून उडी मारतो. ही मनस्विनी दचकते मागे वळून बघते. आता इथे कान्हा खूप मोठी रिस्क घेतो आणि या मनस्विनीला कान्हाला बघून धक्काच बसतो. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि जानू मार्केटमधून आले असतात आणि सखी खूप खुश असते, कारण तिने कान्हासाठी गिफ्ट घेतलं असते. आता त्यानंतर ऑटोमधून उतरल्यावर जानू म्हणत असते सखीला, अगं सखी, मला सांग तरी तू काय गिफ्ट घेतलंयस कान्हासाठी, प्लीज सांग ना. तर आता सखी म्हणते जानूला, मी कान्हाला काहीही गिफ्ट देईल, तुला का सांगू. तर आता जानू म्हणते सखीला, वा रे वा, हे भारी आहे तुझं. कान्हासाठी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट घे, ही आयडिया माझी होती आणि तू मला शेंडी लावतीये, छान आहे छान. तर आता सखी म्हणते जानूला, अच्छा, मी तुला शेंडी लावतीये का. बरं जानू, मला एक सांग, मी चाळीत असताना संक्रांतीच्या दिवशी तू आणि चाळीतल्या सगळ्या बायकांनी माझ्यासाठी काय गिफ्ट प्लॅन केलं होतं. तर आता जानू लगेच म्हणते, चाळीत ना, ते नाही का हळदी कुंकू. तर सखी म्हणते, हा बरोबर. आणि काय ग जानू, ते काय होतं, माझ्यासाठी ते सरप्राईज होतं ना. जानू आता हे ऐकून विचारातच पडते. पुढे आता सखी म्हणते जानूला, बरं आता मला तू सांग, ते सरप्राईज कोणी फोडलं होतं. तर आता मात्र जानूला बरोबर आठवतं की जानूनेच तिचं भांड फोडलं होतं आणि सखीसाठीचं सरप्राईज साडीमध्ये आधीच जानूने सखीला सांगून टाकलं होतं. त्यामुळे आता सखी जानूला सांगणार नसते. तर ते आठवून आता जानू हसायला लागते स्वतःवरच. तर त्यानंतर आता सखी सुद्धा चिडवते जानूला आणि ती सुद्धा हसायला लागते आणि जानूला म्हणते, गेलं का फ्लॅश डोक्यासमोरून, आय मीन डोळ्यासमोरून. ते म्हणतात ना, बायकांच्या पोटात काहीच राहत नाही, ते तुझ्यासारख्या मुलीमुळेच. तर आता जानू सखीला म्हणते, अरे बापरे, माझी गुणाची ग पोरती. ते काय आहे ना सखी, आमच्या कान्हाच्या संगतीत राहून तू जरा जास्तच हुशार झालीये. तर आता सखी म्हणते, अच्छा. तर जानू आता सखीला म्हणते, बरं तुला नाही सांगायचं आहे ना, नको सांगू काय सरप्राईज आहे ते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण कान्हाने हे गिफ्ट बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही जगाचा नकाशा येऊ दे, तू मला येऊन ते नक्की सांगणार, प्लीज प्लीज सखी. तर सखी म्हणते, हो प्रॉमिस, तुला मी नक्की सांगेल. सखी आता ते गिफ्ट तिच्या हाती घेते आणि म्हणते, आय एम शुअर कान्हाला हे गिफ्ट नक्कीच आवडेल. तर आता जानू सखीला म्हणते, अगं माझी सखुडी, तू जर कान्हाला प्रेमाने आय लव्ह यू इतकं जरी म्हटलं ना, तरी पण तो नक्की आडवा होतोय बघ. तर आता सखी म्हणते जानूला, तरी पुढे आता जानू थांबत नाही आणि म्हणते, आणि जर त्याच्या जवळ जाऊन जर का त्याच्या गालावर तू त्याला गोड अशी पप्पी दिली ना, तर बाई बाई बाई, विषयच एंड होतो बघ तिथं. तर आता सखी म्हणते, अगं जानू. तर आता ही जानू लगेच म्हणते, गालावरच हा.
नाहीतर गालावरचं सांगून देशील तू हातावर. तर आता हे ऐकून सखी लाजते आणि तिला जुनं आठवतं की कसं तिने लहान मुलाच्या सांगण्यावरून डेअर कम्प्लीट केलं होतं आणि कानाच्या गालावर त्याचाच हात ठेवून त्याच्यावर तिने किस केलं होतं हे तिला आठवतं. तर आता हे बघून जानू म्हणते, काय ग सखे, गेलं का फ्लॅशबॅक आता डोळ्यासमोरून. तर आता मजाक मध्ये जसं मारत सखी जानूला म्हणते, जानू तू खूप अगाऊ झाली आहेस ना. हा ठीक आहे, आता सोडतेय मी तुला, पण हा पुढच्या वेळेला मी तुला सोडणार नाही. जानू आता जाताना सखीला म्हणते, ते माझं राहू दे, पण तू कान्हाला सोडू नकोस हा जाने मन. तर आता सखी म्हणते जानूला, झालं हा, बस झाला आता, चला घरी चला. असं म्हणत सखी आता जानूला ऑटो मध्ये बसायला सांगते. आता ही जानू सुद्धा चाळीत जाण्यासाठी निघून जाते आणि जाताना सुद्धा ती सखीला एन्जॉय कर हा असं म्हणून निघून जाते. सखी आता ही जानू जात असते तेव्हा सुद्धा तिला आगाऊ कुठली म्हणते आणि त्या ऑटोच्या मागे तुझेच मी गीत गात आहे असं लिहिलं असतं. सखी आता त्या ऑटोच्या मागचं जे लिहिलं असतं ती वाचते आणि स्माइल करते. तर बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही सरकार कान्हाला बघून हिला धक्का बसतो आणि ती कानाकडे चालत जाते आणि या सरकारला प्रचंड राग आला असतो. ती कान्हाला विचारते, कुठे होतास. तर कान्हा लगेच उत्तर देतो आणि सांगतो, मी बाथरूम मध्ये होतो. तर ही मनस्विनी म्हणजे सरकार तिचा राग थोडा कंट्रोल करते आणि कान्हाला म्हणते, फायर अलार्म वाजला आणि त्यामुळे अख्खं ऑफिस खाली झालं आणि तू युजलेस तिथे काय करत होता. तर आता कान्हा म्हणतो, काय विचारताय सरकार तुम्ही, हे बाथरूम मध्ये माणूस कशासाठी जातो. तर आता ही मनस्विनी कान्हाला अशी बोट वगैरे दाखवते आणि म्हणते, लिसन, असली फालतू बडबड नको करूस हा माझ्या समोर. तुला तो फायर अलार्म ऐकून यायला का. तर आता कान्हा म्हणतो, नाही ऍक्च्युली काय ना, मी कानामध्ये हेडफोन घालतो आणि गाणे ऐकतो, त्याच्याशिवाय ना माझं होतच नाही. अरे सरकार, माझं पानच नाही हालत त्याशिवाय. पुढे आता कान्हा म्हणतो मनस्विनीला, जेव्हा मी माझा कारेबाग उलटून बाहेर पडलो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, पाणीच पाणी चोहीकडे, माणूस नाही कोणीकडे. तर आता ही मनस्विनी चिडूनच कानाकडे बघत असते. पुढे आता कान्हा म्हणतो, अरे तिथे कोणीच नव्हतं, माणूस सुद्धा नव्हतं एक. मग मला कळलं आणि म्हटलं, बापरे बापरे डेंजर. तर आता लगेच कान्हा सरकारला म्हणतो, पण सरकार ही रूम कसली आहे. तर आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, नन ऑफ युअर बिझनेस. ऑफिस संपलंय ना, सो शिस्तीत आता घरी जायचंय. कान्हा मनस्विनीकडे बघतो तर मनस्विनी कान्हाला म्हणते, तू जायचंयस आउट. तर आता कान्हा असा बिचारा इनोसंट सारखा चेहरा बनवून तिथून निघून जातो. पण मनस्विनीच्या लक्षात येतं की कान्हा तिच्याशी खोटा बोललाय. कान्हा निघून गेल्यावर ही मनस्विनी स्वतःला म्हणते की या कान्हाच्या बोलण्यात खोटेपणाची झलक होती, हा नक्की खरा बोलतोय की. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सरकार आणि परशू पार्किंग मध्ये उभे असतात. तर हा परशू या सरकारला म्हणत असतो, सरकार माझा त्या कान्हावर आहे ना अजिबात विश्वास नाहीये, तो एक नंबरचा खोटारडा आहे. इतका फायर अलार्म वाजतो, इतका आवाज होतो त्याचा, आणि तो फक्त यालाच ऐकू येत नाही. तर ही मनस्विनी लुक देते आता आणि परशूला म्हणते, गाडीत चालू करायला सांग तू. तर बघा मित्रांनो काय होतं, परशू आता सरकारसाठी गेट उघडून देतो कारचं आणि तिला बसायला सांगतो. तर तितक्यात तिथे आता कान्हा येतो. त्याच्या हाती पूर्ण टिफिन कोट सगळं असतं आणि कान्हा ते दार उघडत असतो आता कारचं, त्याच ज्यामध्ये मनस्विनी बसली असते, आणि म्हणतो, सरकार प्लीज मला येऊ द्या ना. तर परशू म्हणतो कान्हाला, ए काय तुझं, चल निघ. कान्हा म्हणतो, असं करू नका, तुम्ही घरीच जाताय ना, मला पण येऊ द्या. काय ना, मला रिक्षा मिळत नाहीये आणि बससाठी खूप थांबावं लागतं, येऊ दे ना मला. तर हा परशू म्हणतो, तुला काय हे सरकारी गाडी वाटली का, चल निघ. तितक्यात आता ही मनस्विनी परशूवर ओरडते आणि म्हणते, परशू कानासाठी दार उघड. परशू म्हणतो, अरे सरकार पण. तर लगेच मनस्विनी म्हणते, का रे तुला ऐकायला येत नाही का. तर आता परशू म्हणतो, सरकार तो स्वतः उघडेल ना दार. तर आता कान्हा म्हणतो परशूला, नाही नाही, मी स्वतःहून दार उघडलंच असतं, पण बघा ना माझ्या हाती खूप सामान आहे ना, म्हणून म्हणतोय, प्लीज उघडा ना दार काका. तर आता या मनस्विनीमुळे परशूला ऐकावंच लागतं आणि कान्हासाठी स्वतः आता परशू त्या कारचं दार ओपन करतो. कान्हा आता परशूला म्हणतो, थँक्यू सो मच काका. आता परशू रागातच असा बघतो कानाकडे. तर कान्हा म्हणतो, वर्किंग आवर्स संपले, आता मी तुम्हाला काका म्हणू शकतो, पण काय ना काका, वर्किंग आवर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला एवढे कामं करावे लागतात, हे बघून फार वाईट वाटतंय. पण बघा मित्रांनो काय होतं, कान्हाच्या हातात जे काही सामान असतं ते त्याने एकाच हातात घेतलं असतं, म्हणजे तो इझिली दार उघडू शकतो, पण त्याला परशूकडून हे काम करून घ्यायचं असतं. त्यानंतर आता हा जो कान्हा असतो हा मागच्या साईडने बसतो सरकार जवळ, मागच्या सीटवर गाडीच्या, आणि परशू समोर बसतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता त्या कारच्या विंडो जवळ बसला असतो आणि बाहेर बघत म्हणतो, मस्त हवा सुटली आहे ना छान बाहेर. तर त्यानंतर कान्हा सरकारकडे बघतो आणि ही आता म्हणते कान्हाला रागातच, खिडकी बंद कर, ही रिक्षा नाही आहे, नाहीतर खाली उतर. तर कान्हा म्हणतो, नाही नाही करतो बंद, आणि कान्हा लगेच ती काच वर घेतो. आता मागे बसून सुद्धा कान्हा शांत बसत नाही. तो आता परशूला म्हणतो, परशू सर मस्त गाणी लावा ना, छान अशी मज्जा आली पाहिजे. तर तितक्यात आता कान्हा सरकारकडे बघतो. तर सरकार कान्हाला लुक देते आणि रागात बघते. कान्हा म्हणतो, ठीक आहे मी फोन मध्येच ऐकतो.
तर बघा मित्रांनो, काय होतं, ही मनस्विनी आणि परशू इम्पॉर्टंट डिस्कस करत असतात आणि कान्हा असं दाखवतो की त्याच्या कानात इयरबड्स आहे आणि त्याने काहीच ऐकलं नाही, पण तो याचाच फायदा करून घेणार आहे. तर कान्हा त्याची इयरबड्स वगैरे लावतो आणि या दोघांना दाखवतो की तो गाणे ऐकत आहे. तर काय होतं, आता ही सरकार परशूला म्हणते, परशू, उद्या आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. गव्हर्नमेंटचे टेंडर्स डिक्लेअर होणार आहे. कामत ग्रुपने खूप मेहनत घेतली आहे यासाठी आणि बेस्ट कोटेशन सबमिट केलंय. हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मुंबईतल्या खूप मोठ्या मोठ्या कंपनीज त्यांचं कोटेशन सबमिट करणार आहे. पण काहीही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट कामत एम्पायरलाच मिळालं पाहिजे. तर मित्रांनो, हे कोटेशन आधीच कान्हाने मिळवलं असतं त्या सिक्रेट लॉकर मधून. आता हे सगळं ऐकून कान्हा मनात म्हणतो, तुमच्यातच राहून तुमचीच फिल्डिंग लावली आहे मी सरकार. आता बघाच उद्या काय होतंय ते. परशूला सुद्धा वाटत असतं की कान्हा गाणेच ऐकतोय म्हणून. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने ते डॉक्युमेंट्स कोटेशनचे मला पाठवले असतात. तिथे आता किरण सुद्धा असतो. ते बघून आता मा म्हणतात, वाह छान, शेवटी कबीरने त्या कामत एम्पायरचं कोटेशन मिळवलं. पुढे आता मा किरणला म्हणतात की हा जो मुलगा आहे ना, तो बोलतो ते करून दाखवतो, पण अधेमध्ये जी तो वेगळी वाट धरतो ना, त्याचीच भीती वाटते. किरण आता म्हणतो, मा आता काम झालंय ना आपल्या मनासारखं, आपल्याला टेंडरचं कोटेशन मिळालंय. तर आता मा म्हणतात किरणला, हो सगळं काम मनासारखं झालंय, आता मी उद्या त्या तेजस्विनी कामतला तिची जागा दाखवून देणार आहे. तर आता किरणच्या तोंडातून कान्हा निघतं परत. तर किरण म्हणतो, कान्हा सॉरी कबीर, कारण कान्हा म्हटल्याबरोबर मा रागातच किरणकडे बघत असतात. पुढे आता किरण म्हणतो, कबीर अधेमध्ये जरी वाट चुकत असला ना, तरी त्याला बरोबर माहिती असतं कुठे पोचायचं आहे ते. तर मित्रांनो, तितक्यात त्यांच्या घरची मेड येते आणि राजलक्ष्मी माला म्हणते, माई उद्या मला सुट्टी मिळू शकेल का? मा विचारतात, कशासाठी? तर आता ही बाई सांगू लागते, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर नवऱ्याबरोबर बाहेर जायचंय. तर आता मा म्हणतात, ठीक आहे जा. आता ही मेड थँक्यू माई असं म्हणते आणि ती जाणार असते. तितक्यात राजलक्ष्मी मा उठून उभ्या होतात आणि म्हणतात, कायमची जा, पुन्हा येऊ नकोस. हे ऐकून आता किरणला सुद्धा झटकाच लागतो आणि त्या बाईला सुद्धा तिचा चेहराच पडतो. तर आता राजलक्ष्मी मा म्हणतात, काय झालं? ज्याला जबाबदारीपेक्षा प्रेम महत्वाचं वाटतं ना, त्याला माझ्या घरात जागा नाही. तर आता ही बाई म्हणते, नाही नको मा, येईल मी उद्या कामावर. असं म्हणत ती बाई तिथून निघून जाते. आणि ती गेल्यावर आता राजलक्ष्मी मा किरणला म्हणतात, किरण आता जे काही तुझ्या समोर झालंय ना, तुझ्यासमोर जे आता झालंय ना, ते सॅम्पल समज. त्या मुलीला मी जे बोलले ना, ते तुला आणि कबीरला सुद्धा लागू होतं. किरण आता त्याची मान खाली टाकतो. तो पुढे आता मा म्हणतात, तो हुशार आहे कबीर, पण त्याचं डोकं त्याने दुसरीकडे वापरू नये. त्याची त्याला वेळोवेळी आठवण करून देत राहा. हेच तुझं काम आहे किरण, कळतंय ना तुला? तर किरण म्हणतो, हो मा कळतंय. मा आता तिथून निघून जातात आणि किरण लंबा श्वास घेतो. त्याला आता कान्हाची काळजी वाटू लागते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सरकार कान्हा परशू जेव्हा कारमध्ये आता घरी जात असतात, तर त्यांना सिग्नल लागतं. त्यांची कार सिग्नल मध्ये थांबते. तितक्यात कोणीतरी कारचा गेट वाजवतो. कान्हा आता ते काच खाली करतो आणि त्याच्या कानातले कॉर्ड काढतो आणि बघतो तर एक अति म्हातारी अशी बाई असते, म्हणजे 50-60 वर्षाची वगैरे. आणि ती बाई कान्हाला म्हणत असते, साहेब बासरी घ्या ना. आणि त्या बाईकडे खूप बासरी असते. ती बासरी विकण्यासाठी तिथे आली असते. तर कान्हाला त्या बाईमध्ये त्याची आई दिसते, अपर्णा. कान्हा एकदम आश्चर्याने बघत असतो. तर आता अपर्णा दाखवल्या जाते आपल्याला, कारण कान्हाला भास होतो आणि ती म्हणत असते की साहेब बासरी घ्या ना. लगेच कान्हा वर बघतो तर त्याला त्याची आई दिसते आणि ती म्हणत असते, कान्हा बासरी घेतोस का रे? घे ना. अरे ही बासरी ओळखलीस का कान्हा? तू ही तीच बासरी आहे जी तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी घेतली होती. मला खूप आठवण येते रे त्याची. तू जर का ही बासरी वाजवलीस ना, तर ते नक्की येतील. घे ना, बासरी वाजव आणि बोलाव त्यांना. तर आता कान्हाला हा सगळा भास होत असतो आणि कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर आता ही सरकार कान्हाकडे बघते आणि कान्हाला म्हणते, काच वर घे. ती बाई कधीपासून ओरडतीये. तितक्यात ती बाई परत म्हणते बाहेरची, साहेब बासरी घ्या ना. आणि कान्हाच्या लक्षात येतं की हा त्याचा फक्त एक भास होता. कान्हा आता बासरी घेणार असतो का काय माहिती, पण लगेच काच बंद होतो आणि ट्रॅफिक सुटतं. तर मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं की सखी तिच्या रूम मध्ये असते. सखी आता गिफ्ट पॅकिंग पेपर घेऊन येते तिच्या कपाटातून आणि छान ते कान्हासाठी जे तिने गिफ्ट आणलं असतं त्याकडे बघते ती आणि स्माइल करते. तिला आता आठवतं की कसं कान्हाने सुद्धा सखीला गिफ्ट दिले या आधी. आता सखी स्वतःला म्हणते, कान्हा आजपर्यंत तू मला गिफ्ट दिले आहेत, आज मी तुला देणार आहे अँड आय एम शुअर तुला हे खूप आवडेल. त्यानंतर सखी स्वतःलाच प्रश्न विचारते, आवडेल ना? आता सखीला त्या ऑटोच्या मागे जे लिहिलं असतं, तुझेच मी गीत गात आहे, ते आठवतो आणि ते बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक सुरू होतं. आता सखी कान्हासाठी खूप प्रेमाने ते गिफ्ट पॅक करत असते. खूप खुश आणि एक्साइटेड असते सखी. पण आता ट्रॅफिकवर जे काही झालं असतं ते आपल्याला कळलंय की बासरी बघून आता कान्हाला किती त्रास होतो. त्याच्या आईची आठवण येते, त्याच्या आईची अवस्था जाणवते. आता कान्हाचे वडील गेल्यापासून
कान्हाच्या आईची मानसिक स्थिती खूप हालाकीची झाली असते आणि ती बासरी कान्हाला या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असते. इकडे सखी छान गिफ्ट वगैरे पॅक करते, त्यावर स्टिकर लावते आणि त्यावर लिहिते फ्रॉम सखी. आणि त्यानंतर आता सखी म्हणते हॅपी व्हॅलेंटाईन्स डे कान्हा, असं ती स्वतःलाच म्हणते. अजून कान्हा यायचंच आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हा सखीचं गिफ्ट बघून ते तोडून फेकून देतो, कारण त्यामध्ये असते एक बासरी, ज्यामुळे आता कान्हाला त्रास होतो आणि त्याला त्याचा भूतकाळ आठवतो. कान्हा आता सखीवर खूप ओरडतो आणि सखी दचकते. कान्हा सखीला म्हणतो की का दिलीस ही बासरी, माझ्या आयुष्यातली दुखडी नस आहे ही बासरी. आणि त्यानंतर आपण उद्या पाहणार आहोत की राजलक्ष्मी मा आणि सरकार आमने सामने येतात, कारण गव्हर्नमेंटच्या टेंडरचं डिक्लेरेशन असतं आणि गव्हर्नमेंटचं टेंडर कोणाला मिळणार आहे हे डिक्लेअर होणार असतं. राजलक्ष्मी मा या मनस्विनीला टोमणा मारते की केसी कंपनीने तुमचे 70 एम्प्लॉईज घेतलेत, पडवलेत, तुमचं फार नुकसान झालं नाही का. तर ही सरकार म्हणते मला तुम्ही सुद्धा सांभाळून राहा आणि सावध राहा. केसी कंपनी कधी कोणाला स्पर्धेतून बाहेर काढेल काही सांगता येत नाही. तिथे आता कान्हा सुद्धा असतो आणि राजलक्ष्मी मा सरकारला म्हणतात ती कंपनी माझीच आहे. केसी कंपनी म्हणजेच किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन. आणि हे ऐकून आता या मनस्विनीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. ते बघायला खूप मजा येणार आहे उद्या. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.